श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर चला आजची तयारी बघून सांगा मी काय करते बरं। तर मी बनवते आज भोपळ्याची भाजी, खानदेशात याला गंगा फळ पण म्हणतात। तर चला त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर। भोपळा अगोदर मी त्याची साल काढून काप करून घेतले आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट। तर चला इथं पॅन ठेवला। पॅनमध्ये थोडंच तेल घालायचं, खूप जास्त नाही घालायचं, नाहीतर ती भाजी तेलकट होते। तेल तापल्यावर छान जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालते आणि सोबतच कांदा आणि हिरवी मिरची पण। तर अशा छान छान शॉर्ट्स आणि व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला। तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। तर छान तडतडल्यावर बघा मी सगळं कढीपत्ता वगैरे सगळं घालणार आहे। लसूण आणि अद्रक मी नंतर घालणार आहे। सॉरी, अद्रक नाही, त्याच्यात फक्त लसूण आहे, सॉरी, कारण लसूण करपल म्हणून मी नंतर घालते। अगोदर फक्त कांदा, मिरची ते घालून घेते। छान परतवल्यावर त्यात मी हिंग घालते थोडासा, म्हणजे जेणेकरून भोपळा हा पचायला हलका जाईल आपल्याला। ॲक्च्युली तो हेवी नसतोच, पण तरी टेस्ट मस्त येते हिंगाच्या। हळद घालते इथे। हळद घातल्यावर आता थोडं परतवून घेते आणि लगेच भोपळा घालणार आहे, कारण हळद करपते आणि मग कडवट लागतं। भोपळा छान इथं कापून धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे मी। आणि आता त्याला स्टीम, चवीनुसार मीठ घालते आणि झाकण ठेवून शिजवून घेते। आणि इथे आपली भाजी रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवतेच। नंतर मी थोडा शेंगदाण्याचा कूट घालते। माझ्याकडनं थोडा बारीक झाला, तुम्ही जाडवाला घाला, म्हणजे छान होते आणि छान दाताखाली आल्यावर भाजी सुंदर अशी लागते। तर मी आता हे सगळं हलवून घेते। माझी जो थोडीशी ओव्हरकुक झाली, आजची रेसिपी थोडी फसली नाही आहे म्हणणार मी, फक्त थोडी ओव्हरकुक झाली। तुम्ही कमी शिजवा, बघा तुम्ही बघू शकता भोपळा माझ्याकडनं जास्त शिजला गेला। तर अशी माझी झटपट भाजी अशी तयार झाली। छान छान मी आता माझ्या बाळासाठी, माझं बाळ म्हणजे माझा मुलगा, तो सेकंड स्टँडर्डला आहे, तर मी त्याच्यासाठी छान असं भाजी, गरम गरम चपाती असं टिफिनमध्ये पॅक करते। चपाती जास्तच गरम होती म्हणून मी ते बटर पेपरमध्ये पॅक केली आहे, कारण जेणेकरून घाम नको यायला। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टाटा, बाय बाय। अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।